सर्वांना माझा नमस्कार। हा माझा तिसरा व्हिडिओ आहे। सुरुवातीचा पहिला व्हिडिओ मी घातला होता वंदे भारत ट्रेन मधून पहिल्यांदाच मी जेव्हा प्रवास करत होती तो एक व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर केला होता तुमच्या। आणि दुसरा जो घातला होता तो दिल्ली एअरपोर्ट उतरल्यानंतर त्या एअरपोर्टवरच्या सुविधा मी तुमच्याबरोबर शेअर केल्या। आता हा तिसरा व्हिडिओ घालण्यामध्ये मला थोडा विलंब झालाय कारण मी गावी गेले होते। आज मी सहज पूजा करताना मला ती काही दिवसांपूर्वी वाचलेली एक कविता आठवली आणि मला वाटलं अरे ही कविता तुमच्याबरोबर शेअर करावी। आणि ती तुम्हाला सर्वांना बहुतांश लोकांना ती माहीतच असणार, तरी पण मी सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे। कविता म्हणजे काय तर जीवनामध्ये स्त्रीला किती अनन्यसाधारण महत्व आहे। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पण जे सृष्टीमध्ये बदल होतात ते सगळे स्त्रियांच्या नावानेच होतात। बघा, सुरुवातीला सकाळी आम्ही झोपून उठलो की जी होते ती काय म्हणतात तिला, ती पहाट, ती उषा, ती उषक्काल म्हणजे उषा म्हणतात त्याला। संध्याकाळ झाली की ती असते संध्या, संध्याकाळची काय असते संध्या, ते सुद्धा एका स्त्रीचंच नाव। रात्री आम्ही झोपल्यानंतर त्याला काय म्हणतात निशा, आणि त्या निशेमध्ये आपल्याला जे पडतंय त्याला म्हणतो आम्ही सपना, त्याला काय म्हणतो सपना। त्याच्यानंतर जीवनात अवश्य वाचावी अशी असते ती गीता, प्रत्येकाला असते ती मनामध्ये भावना, सर्वांना एकत्र बांधून ठेवते ती कोण, एकता। शिक्षण घेताना आम्हाला हवी असते ती काय, विद्या, सरस्वती। आणि विद्या घेतल्यानंतर, विद्या संपादन केल्यानंतर आपल्याला लागते ती नोकरी, व्यवसाय, आपण काही उद्योग करतो त्याच्यामुळे आपल्याला मिळते ती लक्ष्मी, समृद्धी, संपदा, धनश्री, आणि त्याच्यामुळे आपली वाढते प्रतिष्ठा। जीवनात गरज ज्याची असते ती असते शांती। आजच्या या युगामध्ये बघितलं तर सर्वांना त्याची तर नितांत गरज आहे शांतीची। शांती, ममता, करुणा, नम्रता, माया, हे सगळं आताच्या जीवनामध्ये अतिशय उपयोगी आहे। आणि ही सगळी बघा स्त्रियांचीच नावं आहेत। तुम्ही मंदिरात जाता किंवा देवपूजा करता तेव्हा काय असते, जाता तेव्हा वंदना, पूजा, भक्ती, श्रद्धा, आरती, गायत्री, अर्चना, हे सगळं जे आहे ती पण स्त्रियांचीच नावं आहेत। त्याच्यानंतर आपल्याला तृप्ती होते ते सगळं केल्यानंतर, अपूर्ती होते म्हणजे आपली पूर्ती झाल्यानंतर आपल्याला वाटते ती मनाला एकदम तृप्ती, आणि होते ते आनंद, त्याला म्हणतो आम्ही हर्षा, खुशी। ही सुद्धा सगळी मुलींचीच नावं। प्रत्येकाला करायची असते ती काय, प्रगती। जीवनामध्ये सर्वांना करायची असते ती प्रगती। प्रगती हे कोणाचं नाव आहे, एका मुलीचं नाव आहे, एका स्त्रीचं नाव आहे। आणि जीवन आपलं उजळून निघते ह्या सर्वांनी, त्याला आपण काय म्हणतो उज्ज्वला। उज्ज्वला हे सुद्धा एक स्त्रीचंच नाव आहे। आणि माझ्या डोक्यात आली ही कल्पना म्हणून मी तुमच्या पुढे सादर केली ही कविता। त्याच्यानंतर आपण ज्या धर्तीवर जन्म घेतला त्याला काय म्हणतो आम्ही, ही पृथ्वी, याला म्हणतो आम्ही वसुंधरा, अवनी, पृथ्वी, ही सुद्धा मुलींचीच नावं आहेत। त्याच्यानंतर ज्या देशामध्ये आम्ही जन्म घेतलाय त्याला सुद्धा आपण भारत माता म्हणतो, ही सुद्धा भारत माता म्हणजे एक स्त्रीचंच नाव आहे। आणि हे सर्व ऐकून जर तुम्हाला ही माझी कविता थोडी जरी आवडली असेल तर तुम्ही यापासून मला द्या प्रेरणा, म्हणजे मी असेच तुम्हाला आणखीन थोडे नवीन व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करू शकेन। आणि व्हिडिओ आवडला तर डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल। थँक्यू।